मस्तानी अम्मा रस्त्यावरील कामाचा वेग कुठे हरवला? हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेल्या उरुसापूर्वीच रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मस्तानी अम्मा उरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात भरत असतो. यंदाही हजारो भाविक उरुसासाठी शहरात दाखल होत असताना उरुसाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरवस्था चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी मोठे खड्डे, दगड, धोंडे आणि उखडलेला रस्ता असल्याने वाहन चालक, पादचारी तसेच परिसरातील दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. उरूस सुरू झाल्यानंतरही रस्ता पूर्ण न झाल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कामावर प्रभावी देखरेख का ठेवली गेली नाही? कामाची गुणवत्ता नेमकी काय आहे? संबंधित ठेकेदार कोण आहे? निविदा कोणत्या एजन्सीला देण्यात आली? आतापर्यंत किती निधी खर्च झाला? विलंबाचे कारण काय आहेत? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता यांनी दखल का घेतली नाही? हे काम शहरातील खासगी व्यक्तीचे आहे का? नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागातील गांधारीच्या भूमिकेत का? असे मुजोर कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, ठेकेदार असतील तर काय स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगाव फक्त कागदावरच राहणार का? संपादक विजय धामणे, गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव, जिल्हा नाशिक. नांदगाव शहरातील हिंदू मुस्लिमाचे प्रतीक असलेले मस्तानी अम्मा दर्गा इथे सालामाने उरूस भरत आहे. इथे येण्या जाण्याकरता प्रमुख मार्ग हा आमदार निधीतून मंजूर झालेला आहे. परंतु कनिष्ठ अभियंता नंदकिशोर देशमुख तसेच पंडित घनदास यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे उरूस सुरू होऊनही कामाचा कुठल्याही प्रकारे दर्जा मिळाला नाही, काम सुरू झालं नाही. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. जो कोणी ठेकेदार आहे या कनिष्ठ अभियंताचा जावई आहे का? धोंड्याच्या महिन्यानिमित्त त्याला सूट देण्यात आलेली आहे का? अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे.